लोकसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पराभवाचं खापर एकमेकांवरती फोडलं जातंय। तेव्हा लोकसभा निकालानंतर सत्ताधारी महायुतीतच जुंपल्याचं चित्र बघायला मिळतंय। महायुतीच्या नेत्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पराभवाचं खापर मित्रपक्षांवर फोडण्याची स्पर्धा जणू लागलेली आहे। राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय सध्या बघूया, त्याबद्दलचा हा इनसाइड रिपोर्ट। लोकसभेत दारुण हार, महायुती टशन। निकालावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली। एकमेकांवर फोडलं पराभवाचं खापर। लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्यानं सत्ताधारी महायुतीचे नेते सैरभैर झाले। पराभव नेमका का झाला, महाराष्ट्रातील जनतेनं आपल्याला का नाकारलं याचं चिंतन करण्याऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात नेते धन्यता मानतात। नाशिकमध्ये झालेल्या पराभवाचं खापर हेमंत गोडसेंनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर फोडलंय। नाव न घेता गोडसेंनी राष्ट्रवादी आणि छगन भुजबळांवर निशाणा साधला। भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं, त्यानंतर RPI असेल, आमची शिवसेना असेल, त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती आहे। दुसरीकडे बारामती आणि शिरूरमधील पराभवाचं खापर राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर फोडलंय। बारामती आणि शिरूरमध्ये दोन्ही पक्षांकडून मदत झाली नाही असा थेट आरोप अमोल मिटकरींनी केला। आमच्यातले काही लोक दादांजवळून काम करून घेणारी, दादांच्या पुढे पुढे करणारी आणि शेवटी ज्या वेळेस दादांवर वेळ आली त्यावेळेस मात्र हात झटकणारी, कातडी वाचवणारी अशा लोकांनी दादांना दगाफटका दिलाय आणि तो एकट्या बारामतीत बसला नाही, तो शिरूरमध्ये पण बसलाय। हे कमी झालं म्हणून की काय, कोकणातही वेगळंच धुमशान रंगलंय। भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गातून मोठा विजय मिळवला। त्यामुळे राणे पुत्रांचा आत्मविश्वास एवढा वाढलाय की त्यांनी राजापूर आणि उद्योगमंत्री उदय सामंतांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरच दावा ठोकला। उदयजी एक सिनियर मंत्री आहेत, आम्हाला वाटलं त्या जिल्ह्यामध्ये त्यांची पकड मजबूत आहे, पण आकडे तसे आता दिसत नाही रत्नागिरीतून। आणि आम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की आम्हाला हे मतदारसंघ मिळाले आणि मिळाले तर आम्ही हे सगळे मतदारसंघ आम्ही जिंकू शकतो। कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे 3 नेते मंडळी ठरवणार आहेत। त्याच्यामुळे मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळे मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाही किंवा क्लेशदायक काही वक्तव्य करायचे नाही। दुसरीकडे भाजपनं केलेले सर्वे आणि उशिरा झालेलं जागा वाटप यामुळे पराभव झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटानं केलाय। तर मला तिकीट न देण्यासाठी शिंदेंवर दबाव टाकण्यात आला असा खळबळजनक दावा माजी खासदार भावना गवळींनी केलाय। आम्हाला इतरांवर टीका करण्यापेक्षा आमच्या काय चुका झाल्यात हे आम्हाला दुरुस्त करणं गरजेचं वाटतं आणि त्या सर्वेच्या याच्यामध्ये जो आम्हाला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता ना, त्यामुळं आम्हाला बसलेला हा फटका आहे असं आम्ही मानतो। एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आमचा पक्ष असेल, त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी प्रेशर हे होतच असं म्हणायला काही हरकत नाही। ही स्क्रिप्ट लिहिल्या गेलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला अशा जेव्हा स्क्रिप्ट लिहिल्या जातात तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात। भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात आपापसातच जुंपलीये। आधीच निकालानं महायुतीचे 12 वाजवले, आता एकमेकांची उणीधुणी काढण्यात महायुतीचे नेते धन्यता मानत असतील तर विधानसभा निवडणुकीचं काही खरं नाही असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।